आज आपण समसंख्या आणि विषम संख्या पहा, समसंख्या आणि विषम संख्या या दोन घटकांचा आज अभ्यास करणार आहोत। तर समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय? तर समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी आपण संख्या वाचनामध्ये संख्या ज्ञानामध्ये त्याचं स्थान पाहिलेले एकक दशक दहांकी संख्यापर्यंत सगळ्यांना वाचता येते, छान बरोबर। आता आपल्याला याच्यामध्ये एकक स्थान म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एखादी संख्या दिली अशी, तर हे काय झालं, एकक स्थान झालं, बरोबर का नाही? म्हणजे या स्थानी 8, 7, 4, 2 आणि 0 यापैकी अंक असतो तेव्हा ती संख्या कोणती असते? समसंख्या असते। आता तुम्ही ज्यावेळेस 2 अंकी संख्येपर्यंत विचार करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं, पण ज्यावेळेस अंक वाढत जातात आणि तुम्हाला विचारलं जातं की ही समसंख्या आहे का, म्हणजे या ठिकाणी तुम्ही एकक स्थानी जर यापैकी अंक असतो तर ती संख्या कोणती असते? समसंख्या असते। आता मला या ठिकाणी सांगा, मी एक अंक दिलाय तुम्हाला, या ठिकाणी एकक स्थानी कोणता अंक आहे? कोणता आहे? 7 आहे। मग ही समसंख्या आहे का? नाही, बरोबर, म्हणजे या ठिकाणी ही समसंख्या नाही। मग आता 1 ते 100 मध्ये अगोदर आपण त्या संख्येचा विचार करू। 1 ते 100 मध्ये एकक स्थानी ज्या वेळेस 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात तेव्हा ती समसंख्या असते। मग 1 ते 100 मध्ये असे किती अंक आहेत? 50। किती आहे समसंख्येचे? 50 आहेत। आणि त्यानंतर विषम संख्या आता विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 या अंकापैकी अंक असतो तेव्हा ती विषम संख्या असते। लक्षात आलं? म्हणजे 1 ते 100 मध्ये हे देखील किती अंक आहेत? 50। 50 अंक आहेत। किती आहेत? 50। म्हणजे समसंख्येचे 50 आणि विषम संख्येचे 50 असे मिळून 1 ते 100 मध्ये 50-50 मिळून 100 अंक हे सम आणि विषम संख्येचे आहेत। एकदम सोपं आहे पहा, फक्त एवढं लक्षात ठेवलं नाही एकक स्थानी हे अंक किती विषम संख्या चुकत नाही, विषम समसंख्या ही विषम संख्या 1, 3, 5, 7, 9। आता ही जी आहे ही कोणती संख्या आहे? मग विषम संख्या आहे। लक्षात आलं? मग तुम्हाला एकदा कळालं एकक स्थान की तुम्हाला 3 अंकी देऊ संख्या 4 अंकी देऊ तरी तुम्हाला त्या ठिकाणी तो घटक किंवा ते उदाहरण सोडवता येतं।